Leadership Academy, India's top coaching institution for civil services preparation. Join us online to get most enriching experience from best faculty with excellent notes and specially designed courses. To join the batch, download Nandi Pius Academy app from Google Play Store. For more information, contact 9511-280-465. Hello everybody. India's urbanization population is around 31%, and we are projecting that we are going to reach to 50% by 2050. आणि डिस्पाइट इंडियात मध्ये अर्बनायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन वाढत असताना सुद्धा जॉईंट फॅमिलीचा नंबर वाढतोय. इजंट इट इंटरेस्टिंग? ऍडिशनली लव्ह अरेंज और लव्ह मॅरेज हे आपल्यासाठी नवीन कन्सेप्ट नाहीये, पण अरेंज लव्ह मॅरेज काय कंडिशन आहे, राईट? देन तुम्ही कधी विचार केलाय का की जर एखादी स्त्री जेव्हा तिच्या ऑफिसमध्ये काम करते, राईट, इक्वली जस्ट लाईक हर हजबंड, आणि पुन्हा येऊन घरात स्वयंपाक पण करते, हे असं का होतं, राईट? आणि तो पुरुष हा स्वयंपाक नाही करत किंवा घरकाम नाही करत, डिस्पाइट तो इक्वली कमवतो किंवा सेम काम करतोय. आणखी तुम्ही असं कधी विचार केलाय का की फॉर एक्झाम्पल यू आर बोर्डिंग अ फ्लाईट, आणि त्या फ्लाईटवर तुम्हाला एंट्री करताना एअर होस्टेस तुम्हाला ग्रीट करते, वेलकम करते, आणि तुम्हाला हे तर माहितीये की आपली तर कधी ओळख नाही एअर होस्टेस सोबत, आधी कधी भेटलेलं नाही, बट व्हाय शी इज स्माइलिंग, किंवा इतका स्माइलनेस का आपण पहिल्यांदा नाही भेटत आहे, राईट? वाय? किंवा तुम्ही कधी विचार केलाय का की पॉवर्टी हा जो टॉपिक आहे हा खरंच इकॉनॉमिक टॉपिक आहे का? किंवा जी आधीची कन्सेप्ट होती की एखादी फॅमिली, एखादा पुरुष, एखादा स्त्री ही गरीब का असते, तर आधी असं समजलं जायचं की त्याच्या मागचे गरिबीचे कारण हा त्या इंडिव्हिज्युअलची इनकॅपॅसिटी आहे, किंवा तो स्वतः इनकॅपेबल आहे, राईट? तो स्वतः नालायक आहे म्हणून तो पॉवर्टीमध्ये आहे. पण ह्या सगळ्या कन्सेप्टला ज्या आधीच्या अंडरस्टँडिंग होत्या, राईट, आधीच्या त्या कंटेक्स्ट होते, इट गॉट चेंज्ड वेन वी लुक्ड ॲट दोज टॉपिक्स विथ व्हेरी डिफरंट लेन्स, राईट? जेव्हा आपण प्रॉपरली त्या सगळ्या सोसायटीला सायंटिफिकली स्टडी करण्यास सुरुवात केली, जेव्हा आपण सोशोलॉजी नावाची एक नवीन डिसिप्लिन डेव्हलप केली, तेव्हा आपल्याला कळायला लागलं की जॉईंट फॅमिली म्हणजे नेमकं काय. जॉईंट फॅमिली म्हणजे नेमकं सोबत राहणंच असतं का, की जॉईंट फॅमिली म्हणजे तुम्ही डिस्टन्सला राहून सुद्धा एकमेकांशी बॉन्ड कनेक्ट करणं, किंवा किनशिप ग्रुपमध्ये ऍटलिस्ट लग्नांच्या वेळेस, किंवा कुणाची डेथ झाली, किंवा वेगवेगळ्या फेस्टिवल्सच्या वेळेस तुम्ही जेव्हा इन्व्हॉल्व्ह होता त्याला पण जॉईंटनेस म्हणता येऊ शकतो का, राईट? व्हाय इंडियामध्ये अरेंज लव्ह मॅरेज नावाची कन्सेप्ट आहे, किंवा इंडियामध्ये आपण की कॉन्स्पिशियस कन्झम्पशन का ऑब्झर्व करतोय की जर माझ्या शेजाऱ्यानं मुलीच्या लग्नावर जर 10 लाख खर्च केला तर मी 20 लाख करायला पाहिजे, राईट? आपण असं का ऑब्झर्व करतोय? किंवा इंडियामध्ये ऑनर किलिंग्स का वाढतात? किंवा फॉर एक्झाम्पल जर ती स्त्री काम करून जर घरी येते, ती पुन्हा काम का करते, त्याच्या मागे पॅट्रिआर्की रिस्पॉन्सिबल आहे, राईट? ऑनर किलिंगच्या मागे पॅट्रिआर्की रिस्पॉन्सिबल आहे. पॉवर्टीच्या मागे त्या इंडिव्हिज्युअलची इनकॅपॅसिटी रिस्पॉन्सिबल नसून, किंवा फक्त इकॉनॉमिक स्ट्रक्चर रिस्पॉन्सिबल नसून, सोशल स्ट्रक्चर, सोशल क्लास डिव्हिजन्स हे पण रिस्पॉन्सिबल आहे. लेबर मुवमेंट्स का वाढतायत? लेबर लोकांचं एक्सप्लॉयटेशन का होत आहे? जसं आधी रिलिजन यूज टू एक्सप्लेन दोज कन्सेप्ट, रिलिजन, राईट, धर्म आधी हा एक्सप्लेन करायचा की वाय डू यू बिलॉंग टू द लोअर कास्ट? यू बिलॉंग टू द लोअर कास्ट बिकॉज तुम्ही मागच्या जन्मात काहीतरी पाप केलंय, किंवा तुमच्या ह्या जन्मातला जो तुमचा जन्म झालाय तो शूद्र म्हणून का झालाय? कारण तुमचा त्या देवाच्या पायातून जन्म झालेला आहे. आणि जर तुम्हाला हा धर्म पुढच्या जन्मात नको असेल तर यू जस्ट फॉलो युअर ड्युटीज, ज्या तुमच्या ह्या धर्मात तुम्हाला फॉलो करणं. जर हा धर्म तुम्ही तुमच्या ड्युटीज पूर्ण केला तर तुम्हाला पुढे जाऊन नेक्स्ट जन्मामध्ये एक बेटर कास्ट मध्ये तुम्हाला पोझिशन मिळेल. तर ही आधी अंडरस्टँडिंग होती समाजाची, म्हणजे सोसायटीमध्ये जे काही चाललंय ते का चाललंय, बायकांनी घराबाहेर काम का करू नये किंवा घरकाम का करावं, ह्याच्या मागे रिस्पॉन्सिबल होतं बायोलॉजिकल अंडरस्टँडिंग. म्हणजे काय की त्या बायोलॉजिकली फिट नसतात, अँड दॅट्स वाय की त्यांना जे सुटेबल काम आहेत
राईट. त्यांना जे मॅनेजेबल काम आहेत त्यांनी ते करावे. पुरुष हे मस्क्युलर असतात, त्यांना बाहेर काम करणं पॉसिबल असतं. तर समाजाकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन होता, समाजाकडे जो बघण्याचा अँगल होता, समाजाची जी अंडरस्टँडिंग होती, ती अंडरस्टँडिंग फार नॅरो, राईट, फार इंडिव्हिज्युअलिस्टिक, प्रिज्युडाइज्ड. आणि एक्झॅक्टली जेव्हा सोशोलॉजी ह्या डिसिप्लिनने जन्म घेतला, ऑन द सायंटिफिक लाईन्स टू स्टडी द सोसायटी, टू स्टडी सोशल इन्स्टिट्यूशन्स, फेनॉमेना, इंडिव्हिज्युअल्स, social institutions, organizations, it changed the whole idea, or it brought the real reality before us. की तो एका पर्टिक्युलर एक इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलर रिलिजियस मायनॉरिटीला बिलॉंग करतो, किंवा तो लोअर कास्ट किंवा लोअर क्लासचा आहे, और लोअर कास्टचा असल्यामुळे तो आज पॉवर्टीमध्ये आहे. हे आपण प्रूव्ह करून दाखवलं. ती बाई बाहेर पण काम करते, ती स्त्री आहे ना, आणि ती वाईफ, आणि ती घरी येऊन पुन्हा स्वयंपाक पण करते त्याच्या नवऱ्याला, घरकाम आवरते, पुन्हा ऑफिसला पण होते. दॅट इज कॉल्ड अ डबल शिफ्ट. सोशोलॉजी ह्याला म्हणते डबल शिफ्ट. ग्लास सिलिंग. एअर हॉस्टेसचं तुम्हाला उदाहरण सांगितलं, त्याला सोशोलॉजीने पण स्टडी केलं. सोशोलॉजी त्याला काय म्हणते, द मॅनेज्ड हार्ट. म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल्सच्या इमोशन्स ज्या आहेत, म्हणजे इतकी पर्सनल गोष्ट, इमोशन सारख्या गोष्टी आपण त्याला कमोडिफाय केलंय. म्हणजे त्या इंडिव्हिज्युअल एअर हॉस्टेसच्या फिलिंग्स डोंट मॅटर. तिच्या सकाळी तिच्या लाईफमध्ये काय झालंय, काल रात्री काय झालंय, किंवा तिच्या लाईफमध्ये काय सुरू आहे, ती खरंच इतकी खुश आहे का की ती सगळ्यांना स्माइल करते. इररेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट शी हॅज टू स्माइल. का? कारण तिला त्याची पेमेंट मिळते. दिस इज कॉल्ड एज मॅनेज्ड हार्ट अकॉर्डिंग टू सोशोलॉजी. इजंट इट इंटरेस्टिंग बाय द वे? Arranged love marriage, isn't it interesting to study? म्हणजे जॉईंट फॅमिलीज का वाटतात, हे तर इन इट सेल्फ इज अ इंटरेस्टिंग टॉपिक, राईट. अँड दॅट्स हाऊ हा सब्जेक्ट मॅटर एवढा इंटरेस्टिंग आहे. दॅट क्रिएट्स, और इट इज व्हेरी सेल्फ एक्सप्लेनेटरी वाय. बट मी स्वतः बायस न राहता, मी स्वतः, बिकॉज आय एम पॅशनेट अबाउट दिस सब्जेक्ट, तर माय ओपिनियन्स माइट बी समवॉट टिल्टिंग टुवर्ड्स एक्सप्लेनेटरी ऑफ वाय येस सोशोलॉजी. आपण रॅशनली विचार करू. आपण हा टॉपिक बघतोय सोशोलॉजी ॲज अ डिसिप्लिन म्हणून नाही, पण सोशोलॉजी ॲज ऑप्शनल. Sociology as a discipline is very different from sociology as optional, because when the optional word comes there, we have to discuss about काम की बात. आपण इथे सर्वजण सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामचं प्रिपरेशन करतोय, आणि आपलं पहिलं इंटेन्शन आहे स्कोर. आपलं पहिलं इंटेन्शन आहे क्रॅकिंग द एक्झामिनेशन. सोशोलॉजी इज जस्ट अ मीन्स टू आवर एंड्स. हा फक्त एक रस्ता आहे, हा एक मार्ग आहे सोशोलॉजी, की जो मार्ग आहे की तो एक तुम्हाला तुमच्या एंड्स पर्यंत, तुमच्या गोल पर्यंत तुम्हाला पोहोचून द्यायला हेल्प करणार आहे. इझिली तुम्ही पोहोचाल, ह्या दृष्टिकोनाने आपल्याला सोशोलॉजीकडे बघायचं आहे, राईट. म्हणून I will start with my presentation. My name is Satyajeet, and I'm associated with this academy since last 3 years. I'm an engineer, by the way, and of course, love for this nation brought me here. And I have experience of last 3 months. Meanwhile, I have done my post-graduation in political science, at the same time sociology. Right? Both topics are interesting. I love them equally, but my optional is sociology, and in the last 3 months, out of those 3 months, in the last 2 months, I have been scoring the marks. Those are comparable to the national, you can say, toppers, right? So I have been one of the national toppers since last 2 months, and that's how this brings me here in front of you to guide you why sociology, what are pros and cons, what are advantages of sociology. That's how I had divided today's presentation into different themes, different areas. Those will mostly justify why sociology can be treated as a better optional, a safer optional, by the way, as compared to both or others, right? Relatively, because sociology is not only safe or only better. There are a couple of more optional also, but sociology is one among them, right? Now, treating this topic, today's agenda, very scientifically, very systematically, we will try to argue, or I will try to argue,
व्हाय सोशियोलॉजी इज सेफ अँड अ बेटर ऑप्शनल, राईट. आणि त्यासाठी मी काही डाटा युपीएससीच्या रिपोर्ट्स मधनं गोळा केलेला आहे, काही क्वेश्चन पेपर्सचे क्वेश्चन्स गोळा केलेले आहेत, आणि ह्यातून मला तुम्हाला फक्त प्रूव्ह करायचं आहे किंवा जस्टिफाय करायचं आहे, नॉट प्रूव्ह, जस्टिफाय करायचंय की सोशियोलॉजी हा का एक सेफ ऑप्शन असू शकतो, राईट. आणि ह्याचा जो अजेंडाचा जेव्हा आपण टुवर्ड्स द एंड जाऊ ह्या अजेंडाच्या, I want to impose you with the decision कि yes, sociology is right, because you are responsible enough, you are mature enough to take decisions, to make choices, right? And that's how I will leave that up to you. And I won't conclude this topic, by the way, right? So let's start with our first argument. Why sociology? Why sociology is a safer optional? First of all, मी हे अजिबात विसरणार नाही की आपण इथे काय आहेत. I know I love this optional, right? I know I love this subject matter. I am passionate about this subject matter. At the same time, I have been scoring decent marks, right, in the optional paper. But beyond that, first of all, let's focus on why we are here. Do you know that exactly the mains marks are counted in our final list? Addition to that interview. Unless until you get 300 marks in your optional, you won't secure your position into IS. This argument regarding the marks or the requirement of the marks, I have proved in the last session. आपण जे मागचं घेतलं की त्याला आपण म्हणू की एक ऑप्शनल कसा चॉईस करावा, तर ह्या आर्ग्युमेंट्स देताना त्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की 300 मार्क्स का. आपण हे त्यावेळी प्रूव्ह केलं की आपण 100 रँक्स, टॉप 100 रँक्सच्या मार्कशीट्स रेफर केल्या आणि त्यांचे मार्क्स अनालाइज केले, तर सर्वांना अराउंड 850 मार्क्स हे मेन्स मध्ये होते. आणि त्या 850 मार्क्सला जर आपण सेपरेटली डिव्हाइड करून बघितलं की ऍव्हरेजली कसे कसे मार्क्स मिळाले असतील, तर जीएस मध्ये अराउंड 420, 400, एस ए मध्ये 150, 140 असे मार्क्स आहेत सर्वांना, राईट. आणि जर आपण जीएस आणि एस ए ला ऍड करून टोटल मेन्सच्या मार्कांमधनं मायनस केलं तर ते ऑप्शनलचे मार्क पडतात. मग ऑप्शनलचे मार्क्स जे आहेत ते अराउंड 280, म्हणजे मिनिमम 280 येतात, म्हणजे 280 प्लस ही मस्ट आहे. त्यावेळेस आपण आर्ग्यू केलं, लास्ट सेशनची सगळ्यात मेन आर्ग्युमेंट होती की द स्कोरिंग पोटेन्शियल शुड बी द बेसिक क्रायटेरिया, द प्राइम क्रायटेरिया टू चूज युअर ऑप्शनल. अँड द नॅचरल क्वेश्चन त्या मागच्या सेशनचा हा बनतो की मग असे कुठले कुठले ऑप्शनल्स आहेत की जे रिलेटिव्हली सेफ आहेत. आता आपण इथे आर्ग्यू नाही करणार की सगळ्या ऑप्शन मध्ये आपल्याला मार्क पडू शकतात, ऑफकोर्स पडू शकतात, मी असं डिनाय नाही करत आहे, पण ग्राउंड रियालिटीज आणि फॅक्ट्स ह्या डिफरंट आहेत, वेगळ्या आहेत, राईट. जसं की जिओग्राफी आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे, काही लिटरेचरचे काही सब्जेक्ट्स आहेत की ज्यांना सेफली मार्क्स नाही पडत आहेत. म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ एफर्ट्स, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द क्वालिटी ऑफ द कॅन्डिडेट्स, दे आर नॉट गेटिंग द मार्क्स दॅट कॅन मॅच देअर कॅलिबर. आता ह्याचे जर आपण व्हाय मध्ये पडलो की असं का होतंय, तर आपण आपला टाइम वेस्ट करू आणि आपल्याला उत्तर कन्क्लुझिव्हली मिळणार नाही. तर त्यात आपण डिस्कस का करायचं, बाय द वे. जर सूर्य उगवतो पूर्वेकडनं तर पूर्वेकडनं, ओके फाईन, राईट. त्यात का ह्यात आत्ता पडण्याची गरज नाही, आपण तर नंतर पडू एक्झाम पास झाल्यावर. द फॅक्ट इज दॅट की काही ऑप्शनल सेफ आहेत, काही ऑप्शनल सेफ नाही आहेत. आणि त्या काही ऑप्शनल्स पैकी सोशियोलॉजी एक ऑप्शनल आहे. पण मला फक्त सोशियोलॉजीला न फोकस करता तुम्हाला हे पण दाखवायचंय की स्कोरिंग पोटेन्शियल जर तुम्हाला बघायचंय एखाद्या ऑप्शनलचं, त्याला युपीएससी स्वतः तुम्हाला हेल्प करते. युपीएससी दरवर्षी अॅन्युअल रिपोर्ट पब्लिश करते. द लेटेस्ट इज द 71st annual report by UPSC that was published in February 2022. Me and my team refer to such last 5 to 6 annual reports. त्या annual reports मध्ये एक टॉपिक असतो, दी प्रोफाईल ऑफ द कॅन्डिडेट्स, राईट. म्हणजे युपीएससीने कंडक्ट केलेल्या वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये स्टुडंट्स जे त्यांनी सिलेक्ट केलेत, तर त्यांचं एक बॅकग्राऊंड असतं. म्हणजे बॅकग्राऊंड इन सेन्स अकॅडमिक बॅकग्राऊंड, की त्यांनी कुठला ऑप्शनल घेतला होता, त्यांना मेन्सला किती मार्क पडले होते, किती लोकांनी कुठला ऑप्शनल घेऊन पास केलेली एक्झाम आहे, त्याचा सक्सेस रेट काय.
That data is published on the page number 86 and page number 87 of this annual report, the latest annual report, 71st annual report of UPSC. आता हा मला डाटा तुम्हाला एकदा ह्याच्याशी फॅमिलियर करून द्यायचा आहे. ऑन धिस साइड वी हॅव लिस्ट ऑफ ऑप्शनल्स जी तुम्हाला कम्प्लीट लिबर्टी आहे की तुम्ही ह्यापैकी कुठलाही एक ऑप्शनल चॉईस करू शकता इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर अकॅडमिक बॅकग्राऊंड. दे वोंट आस्क यू एनी सिंगल क्वेश्चन की का तुम्ही हा ऑप्शनल चॉईस करताय. हे फक्त इंटरव्ह्यूला विचारतील की तुम्ही हा का केला होता. राईट. दिस इज द लिस्ट इन विच वी हॅव कम्प्लीट लिबर्टी. हा जो कॉलम आहे हा आहे की कॅन्डिडेट्स त्या वर्षी मेन्सला जे बसले होते ते अपियर्ड कॅन्डिडेट्स किती होते विथ दॅट ऑप्शनल. फॉर एक्झाम्पल लेट्स से हिस्ट्री हा ऑप्शनल घेऊन टोटल अराउंड 751 स्टुडंट्स हे एक्झामला बसले होते. राईट. त्यांच्यापैकी किती जण पास झाले म्हणजे त्यांचा जो रिकमेंडेड इन सेन्स की रिकमेंडेड मीन्स की ज्यांना लिस्टमध्ये पोझिशन मिळाली आहे, ज्यांना सिलेक्ट केलं गेलंय फायनल लिस्टमध्ये, आणि त्याचा सक्सेस रेट इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज त्यांनी कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. राईट. आता कॅन यू ऑब्झर्व की सक्सेस रेट हा सर्वात जास्त कुठल्या ऑप्शनलचा आहे. राईट. तो निघतो सक्सेस रेट सध्या ह्या वर्षी सिंधी लिटरेचरचा किंवा सिंधी लँग्वेज लिटरेचर ऑफ सिंधी जसं सर्वात हायेस्ट पर्सेंटेज आहे 50%. पण तुम्ही तो घेऊ शकता का. नॅचरली नो. पण ऍडिशनली लुक ॲट दिस, फक्त 2 स्टुडंट्स बसले होते त्या मेन्सला विथ सिंधी लिटरेचर ऍज देअर ऑप्शनल. त्यापैकी एक जण पास झाला. आणि जर ते दोघेही पास झाले असते तर 100% रिझल्ट लागला असता. किंवा हा जर एक पास झाला नसता, हा एक, तर ह्याचा रिझल्ट किती लागला असता सिंधी लिटरेचरचा 0%. म्हणजे काय की सक्सेस रेट हा इतका इम्पॉर्टंट क्रायटेरिया नाहीये. क्रायटेरिया सगळ्यात इम्पॉर्टंट काय की किती स्टुडंट्स त्या वर्षी अपियर करत होते ती एक्झाम, ती मेन्स विथ दॅट ऑप्शनल. म्हणून आपल्याला असा एक ऑप्शनल्स बघावं लागतील की मॅक्सिमम स्टुडंट्सनी कोणता ऑप्शनल चॉईस केलं होतं. असे ऑप्शनल्स मिळतात आपल्याला हा नंबर बघताना अँथ्रोपोलॉजी. राईट. इट इज अराउंड 1189, around 1200 students appeared with anthropology as their optional. Then second to that, or the maximum number was with geography. Right? Then next to that, 700, you can observe here, 1662. Look at this. Political science. And then 1263, sociology. ठीक आहे. एवढा मोठा नंबर आता इकडे तुम्हाला ऑब्झर्व नाही होणार. म्हणजे असे 4 मेजर ऑप्शनल्स आहेत की जे स्टुडंट्सनं चॉईस केले फॉर देअर एक्झामिनेशन फॉर द मेन्स. अँथ्रोपोलॉजी, राईट, जिओग्राफी, देन यू हॅव पॉलिटिकल सायन्स अँड सोशोलॉजी. नाव जर तुम्ही सर्व ह्या सक्सेस रेटचा एक अनालिसिस केले तर इट इज लाईक समवेअर 5 to 15% हा एक व्हेरिएशन आहे सगळ्यांमध्ये. राईट. आणि जेवढा नंबर जास्त स्टुडंटचा तेवढा ते रिलायबल डाटा आहे हा. आणि हा सिंधी लिटरेचरचा डाटा हा तेवढा रिलायबल नव्हता कारण तर एक पास किंवा फेल ह्याच्यावर तो डायरेक्ट 0 किंवा 100% रिझल्ट होता. पण इथे असा काही सिच्युएशन नाहीये. राईट. अँड दॅट्स वाय आपण असे कुठले ऑप्शनल्स आहेत तिथे सर्वात जास्त नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपियर्ड फॉर देम हे आपण बघू. तर त्याचे ऑप्शनल्स होते अँथ्रो, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स अँड सोशोलॉजी. आणि त्यात जर तुम्ही सक्सेस रेट्स बघितले, आता सक्सेस रेट बघणं आवश्यक आहे कारण तो सेकंडरी क्रायटेरिया होता. फर्स्ट प्रायमरी क्रायटेरिया की किती नंबर ऑफ स्टुडंट्स तिथे बसले, म्हणून म्हणतोय आपण की जो युपीएससीचा रेकॉर्ड दाखवतोय तो आपण बघू. राईट. तर सक्सेस रेट होता अँथ्रोपोलॉजीचा 9.1%, जिओग्राफीचा होता 5.5%. अनफॉर्च्युनेटली मागच्या काही वर्षांपासून 2-3 वर्षांपासून जिओग्राफीचा रिसेशन मध्ये, गॉड नोज व्हॉट आर द रिझन्स, की अशा खूप साऱ्या केसेस आपण बघतोयत किंवा तुम्ही स्वतःही बघितलंय, आम्ही खूप बघितलंय की इतके पॉवरफुल कॅन्डिडेट्स आहेत, इतका कॅलिबर आहे स्टुडंट्स मध्ये त्या की ज्यांना जीएस मध्ये 450 क्रॉस करतायत, इंटरव्ह्यूला 200 टच करतात आणि ऑप्शनलला 500 पैकी त्यांना 210, 213. दिस इज गोइंग ऑन सिन्स लास्ट कपल ऑफ इयर्स. अँड विथ फ्रस्ट्रेशन्स विथ स्टुडंट्स, they are, you can say, living their optional at geography आणि दुसऱ्या ऑप्शनल कडे शिफ्ट होतात इवन इन देअर लास्ट अटेम्प्ट्स. अनफॉर्च्युनेट सिच्युएशन आहे का. लुक ॲट दिस, दिस इज द प्रूफ. म्हणजे 1900 अराउंड 2000 स्टुडंट पैकी फक्त 100 लोक पास होतात मेन्स.
नंतर पॉलिटिकल सायन्स मध्ये बघा 1662, तर याचा 8 सक्सेस रेट इज 8.2, सो डिसेंट इनफ, राईट. 9.2 is also decent enough. If you can observe sociology, it is 1263, 126 passed, and it is 10%. Now, flaunt करतोय कि look at this now I must flaunt, right? The point is that कि जर 4 ऑप्शनल्स पैकी जे सर्वात हाय डिमांडिंग ऑप्शनल्स होते, anthro, geography, political science, sociology, who has the maximum success rate? नाव ह्याच्या पलीकडे ह्याच्यात प्रूव्ह करण्याची गरज नाहीये. ऍडिशन टू दॅट तुम्हाला आणखी एक छोटीशी ह्याच्यात एक पॉईंट तुम्हाला ऑब्झर्व करून द्यायचा आहे की सोशियोलॉजी हा ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडचा स्टुडंट आहे, आपलं सॉरी ऑप्शनली बाय द वे सब्जेक्ट आहे, सोशल सायन्स आहे, आणि इथे जास्त सायन्सचे किंवा इंजिनिअरिंगचे स्टुडंट जास्त बिलॉंग करतात, तेही आपण बघू. पण तुम्हाला माहिती का की टोटल सगळ्या ऑप्शनल्स पैकी जर युपीएससीने डिवाइड केलं की ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंड, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, सायन्स बॅकग्राऊंड, तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स जे आहेत जे युपीएससीच्या फायनल लिस्टमध्ये आहेत, 2/3 ऑफ देम आर इंजिनियर. 2/3 ऑफ देम, आय हॅव डाटा, ह्या रिपोर्ट पासून डाटा आहे, 2/3 ऑफ देम आर इंजिनियर्स, राईट. इथे बघा एकदा, त्यांनी सरळ तिथं डाटा दिलेलाच आहे की 63%. ऍज फार एज द अकॅडमिक बॅकग्राउंड ऑफ द रिकमेंडेड कॅन्डिडेट्स आर कन्सर्न्ड, 63% वेअर फ्रॉम इंजिनिअरिंग, राईट. पुढचं सोडून देऊ आपण की फॉलोड बाय 24% फ्रॉम ह्युमॅनिटीज, 6.6 सायन्स अँड ऑल. पण 63% वेअर फ्रॉम ह्युमॅनिटीज, पण ऑप्शनल चॉईस करताना मॅक्सिमम डिमांड ही सोशल सायन्सेसच्या ऑप्शनल्सला आहे. त्याचं मेन रिझन आहे द स्कोरिंग पोटेन्शियल. माय व्हेरी फर्स्ट पॉइंट, द स्कोरिंग पोटेन्शियल. As engineers or the background, as we have the background of science, we must be very rational while choosing something, while having a choice. कारण आपल्याकडे लिबर्टी दिली ना, तर आपण त्या लिबर्टीचा चांगला वापर करू, बस दॅट्स इट. दिस इज द पॉइंट. म्हणून आपल्याला ह्या डाटावरनं प्रूव्ह होत आहे की एकतर सोशियोलॉजी इज द मोस्ट रिलायबल इन कम्पेअर टू द अदर ऑप्शनल्स रिगार्डिंग इट्स सक्सेस रेट. ऍट द सेम टाइम इट इज ऑल्सो प्रिफर्ड optional by the science background students, especially engineers. Now, let's move to our next point, why sociology. The second point I would like to introduce you with the interesting subject matter. While I was introducing the topic, this presentation, I gave you the idea ki the idea of sociology is very interesting, by the way. Its emergence is also interesting, ki sociology emerge कशी झाली आणि सोशियोलॉजी काय शिकते हे सगळं काही इंटरेस्टिंग आहे. त्यापेक्षा जास्त आधी इमोशन्स मध्ये न जाता आधी हे बघू की त्याची रॅशनॅलिटी कशी आहे. पहिली गोष्ट तर तो इंटरेस्ट तयार करतो तुम्हाला शिकताना. दुसरी गोष्ट की जे सब्जेक्ट मॅटर आहे सोशियोलॉजीचं, म्हणजे सोशियोलॉजी जे काही शिकते दॅट इज कॉल्ड एज सोसायटी. पण सोसायटीमध्ये आपण काय शिकतो? आपण सोसायटी शिकतो, सोशल इन्स्टिट्यूशन्स, सोशल रिलेशनशिप्स, सोशल ऑर्गनायझेशन्स, व्हॅल्यूज, नॉर्म्स, जसं की फॅमिली, मॅरेज, कास्ट सिस्टम, क्लास सिस्टम, अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, रुरल इंडिया, अर्बन इंडिया, राईट. इकॉनॉमिक स्ट्रक्चर्स, रिलिजन शिकतो आपण, पॉलिटिकल स्ट्रक्चर शिकतो, म्हणजे हे सगळं काही, किंवा कास्ट पॉलिटिक्स शिकतो की का 2 जानेवारीला विजयस्तंभ जवळ एवढ्या प्रमाणात एससी बांधव जमतात, काय होतंय, काय चाललं, राईट. आपण ते बघतो, आपण ते नेहमी आपल्या लहानपणापासून आपण सोसायटीचा एक एलिमेंट असतो. आपण जन्मल्या आपण एक फॅमिली नावाच्या सोशल इन्स्टिट्यूशन मध्ये जन्म घेतो, ज्या फॅमिलीचा जन्म मॅरेज हे इन्स्टिट्यूशन मधनं झालेला आहे. बिकॉज ऑफ मॅरेज, येस ऑफकोर्स देर आर फ्यू एक्सेप्शन्स, पण जनरली मॅरेज मधनं फॅमिली डेव्हलप होते आणि फॅमिलीचा आपण पार्ट बनतो. अँड विथ आवर ग्रूमिंग और द ग्रूमिंग इन द प्रोसेस ऑफ सोशलायझेशन आपण सोसायटीचा पार्ट बनतो आणि पुन्हा आपण कुठे येऊन पडतो? तर सोसायटीमध्ये येऊन पडतो. सोसायटीमध्ये आपण इकॉनॉमीत येऊन पडतो, पॉलिटिकल स्ट्रक्चर्स आपण रिलिजन सोबत ट्रीट करतो. इच अँड एव्हरी एरिया ऑफ अवर लाईफ इज सोशल. म्हणून तुमच्या जन्मापासून तुम्ही ऍक्च्युली सोसायटीमध्ये आहात, सोसायटी ऑब्झर्व करताय. म्हणून इतकं फॅमिलियर आहे सब्जेक्ट मॅटर. दिस सब्जेक्ट मॅटर इज व्हेरी फॅमिलियर अँड रिलेव्हंट.
त्यात काय नवीन आहे फॅमिली शिकण्यात, काय नवीन आहे रिलिजन शिकण्यात, काय नवीन आहे कास्ट सिस्टम शिकण्यात, काय नवीन आहे ऑनर किलिंग शिकण्यात किंवा डावरी किंवा डोमेस्टिक व्हायलन्स सारखे प्रॉब्लेम शिकण्यात. असं काय नवीन आहे? सो देर इज नथिंग न्यू बाय द वे, बट द न्यू इज दॅट वी आर गोइंग टू प्रोव्हाइड यू अ सायंटिफिक अप्रोच टू स्टडी द सोसायटी. फक्त एवढा फरक आहे की नाव आता आपण सोसायटीला खूप सिस्टमॅटिकली शिकणार आहोत, सायंटिफिकली शिकणार आहोत. जसं की सोशोलॉजिकल थिंकर्सचा यूज करणार आहोत. कार्ल मार्क्स कॅपिटलिझम कडे कसा बघतो, व्हॉट इज हॅव्स अँड हॅव नॉट्स. मारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये 2011 दिल्ली गुडगावला तिथे लेबर लोकांनी उठाव का केला, मार्क्स तिथे अप्लाय होऊ शकतो. फक्त आपण काय करतो की आपण ते शिकताना आपण सिस्टमॅटिकली प्रत्येक गोष्ट शिकतो. जसं की ती बाई जर ती ऑफिसमध्ये दिवसभर काम करतेय, ती वाईफ आणि ते दोघंही ऑफिसमधून सोबत परत येत आहेत आणि हा माणूस टीव्ही समोर बसतो नेटफ्लिक्स लावून आणि ती जर स्वयंपाक करत असेल तर ह्याला सिल्विया वाल्बी ॲज अ सोशलॉजिस्ट काय म्हणतील, इट इज अ डबल शिफ्ट पॅट्रिआर्की. आपण काय करतोय की जे सोसायटीमध्ये चाललंय तेच बघतोय, आपण तेच शिकतोय, फक्त आपण त्याला सायंटिफिकली शिकणार आहोत. आणि फक्त हा जो सायंटिफिक आहे आणि ऑलरेडी ॲज वी आर ऑर मेजॉरिटी ऑफ यू बिलॉंग टू द बॅकग्राऊंड ऑफ सायन्स, तर तुम्हाला सायन्सही माहिती आहे आणि तुम्हाला हा सब्जेक्ट मॅटरही माहिती आहे. सो देर इज नथिंग न्यू बाय द वे, अँड दॅट्स हाऊ हा टॉपिक बनतो इंटरेस्टिंग, फॅमिलियर, व्हेरी रिलेव्हंट. दॅट्स हाऊ की आपण सोशोलॉजीला जस्टिफाय करू शकतो. नाव ह्याच टॉपिकला कंटिन्यू करून लेट मी स्टार्ट विथ व्हॉट एक्झॅक्टली वी आर गोइंग टू स्टडी इन व्हेरी ब्रीफ, लेट्स से कपल ऑफ मिनिट्स मध्ये आपण शिकू की आपण ह्या सोशोलॉजीमध्ये नेमकं शिकतो काय. फर्स्ट ऑफ ऑल ह्याला आपण म्हणतो द स्कोप ऑफ दिस सब्जेक्ट मॅटर. टेक्निकली आपण त्याला काय म्हणतो, द स्कोप ऑफ द सब्जेक्ट मॅटर. सो व्हॉट इज द स्कोप ऑफ द सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशोलॉजी. फर्स्ट ऑफ ऑल विल स्टार्ट विथ अन इंडिव्हिज्युअल, की आपण एका इंडिव्हिज्युअलचा बिहेवियर इन अ ग्रुप सेटिंग, द बिहेवियर ऑफ द इंडिव्हिज्युअल इन अ सोशल ग्रुप सेटिंग आपण हे शिकतो. फक्त इंडिव्हिज्युअलला शिकण्याचं काम सायकोलॉजीचं आहे, ऍज अन इंडिव्हिज्युअल, त्याचं माइंड. पण एक इंडिव्हिज्युअलचं बिहेवियर इन सोशल कंटेक्स्ट ही सोशोलॉजी शिकते. ऍट द सेम टाइम आपण काही अशा सोसायटीज शिकतो किंवा अशा काही इंडिव्हिज्युअल शिकतो की जे प्रिमेटिव्ह आहेत, प्रिमेटिव्ह सोसायटीज. बट कन्सिडरिंग दॅट इंडिव्हिज्युअलची सेटिंग शिकतो. ऍट द सेम टाइम आपण इंडिव्हिज्युअल्स किंवा एक सोशल ग्रुप शिकतो. इंडिव्हिज्युअलच्या पुढे जाऊन आपण सोशल ग्रुप शिकतो, एक ग्रुप, राईट. ऍट द सेम टाइम आपण हेही शिकतो की त्या ग्रुपमध्ये वावरत असताना तो इंडिव्हिज्युअल कशा प्रकारे बिहेव करतो, व्हाय ही बिहेव्स लाईक दॅट, व्हाय ही इज बिईंग इन अ सोशल ग्रुप. अँड दॅट्स हाऊ सोशलॉजीचा सब्जेक्ट मॅटर बनतो की इंडिव्हिज्युअल्स बिहेवियर इन अ सोशल सेटिंग्स. ऍट द सेम टाइम we studied different social institutions. So I was focusing now on earlier on the individual's behavior in a group setting. At the same time, sociology also tries to study different social institutions like patriarchy. असं का होतं की जर तुम्ही बऱ्याचशा रुरल इंडियातल्या फॅमिलीजकडे बघाल तर शेवटचा मुलगा किंवा शेवटचा जो जन्म घेतलेला बाळ असते जनरली मुलगा का असतं, त्याच्या आधी त्याला 3-4 बहिणी का असतात आणि त्या मुलानंतर तिथे दुसरा पुढचा मुलगा पण जन्म घेत नाही किंवा मुलगीही जन्म घेत नाही. त्याला आपण म्हणतो वंशाचा दिवा, राईट, एक जनरल कन्सेप्शन. पण त्याला सोशोलॉजी काय म्हणेल, सन मेटा प्रेफरन्स, राईट. म्हणजे काय, सोसायटीमध्ये जे चाललंय ते आपण शिकतो. सन मेटा प्रेफरन्स हे पॅट्रिआर्कल नोशन आहे सोसायटीचं, राईट, की सोसायटीमध्ये मुलगा हवा का हवा, तर तो वंश वाढेल, राईट. आणि हे काय हे आपल्याला आधीपासून माहिती आहे की तो वंश वाढवेल, पण ह्याला खरंच का वंश वाढवेल ह्याच्या मागचं नेमकी अंडरस्टँडिंग काय, तर ह्याला म्हणतात पॅट्रिआर्की. हे सोसायटीने दाखवून दिलं की लोक हे ह्या पॅट्रिआर्की म्हणतात, ह्याला वंश वगैरे नाही म्हणत, ह्याला दिवा वगैरे नाही म्हणत, तो दिवा नाही बाय द वे, त्याला पॅट्रिआर्की म्हणतात. आणि पॅट्रिआर्कीने एक्सप्लेन केलं की हे नेमकं चाललंय काय, का फिमेल इन्फंटिसाइड, का फिमेल फेटिसाइड होत आहे. टेक्नॉलॉजीचं डेव्हलपमेंट होऊन सुद्धा, म्हणजे पीसीपीएनडीटी ऍक्ट जो अबॉर्शन्सला थांबवतो किंवा सेक्स डिटर्मिनेशनला थांबवण्यासाठी बनला गेलेला आपल्याकडे लॉ असून सुद्धा, ऍट द सेम टाइम सोनोग्राफी सारख्या मशीन्सचा मिसयूज का होतोय हे सोशियोलॉजी एक्सप्लेन करते.
राईट. इट इज पॅट्रिआर्की, इट इज सन मेटा प्रेफरन्स, डावरी, डोमेस्टिक व्हायलन्स, लग्नावरचा खर्च, रुरल डिस्ट्रेस, इट इज ऑल लिंक्ड, राईट. सो जो फादर गरीब आहे त्याला जर त्या लग्नाचा खर्चही सहन होणार नाही तर तो पहिल्यांदाच विचार करून करेल की आपल्याला जन्म घ्यायचा आहे बाळाला, तर ते कुठलं बाळ असावं, तर कुठल्या सेक्सचं असावं, तर ही शुड बी अ बॉय. त्याचे बरेच फायदे आहेत असं सोसायटीला वाटतं, ते पॅट्रिआर्कल फायदे. तर सोसायटी as a discipline, a scientific discipline, tries to study the different institutions like patriarchy, like caste system, like class system, racial race system, economic system, political systems. म्हणजे या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सला स्टडी करण्याची आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळणार. हा तर एक जो पिक्चर आहे, इट इज व्हेरी रिप्रेझेंटेटिव्ह, इट इज जस्ट अ पॅट्रिआर्की, राईट. At the same time, society tries to study various institutions in society like religion. Very interesting topic. The chapter 8 of paper 1, very interesting. आपण हे आज शिकणार आहोत की की असं म्हणतो ना की देवानं आपल्याला जन्म दिलाय. सोशिओलॉजी म्हणते नो हो, मानवानं किंवा आपण सोसायटीनं देवाला जन्म घातलेला. व्हेरी इंटरेस्टिंग, राईट. एम.एल. डुर्खिम नावाचे एक सोशिओलॉजिस्ट आहेत, खूप मोठे सोशिओलॉजिस्ट वेस्टर्न. आपण जेव्हा त्याला स्टडी करू तेव्हा आपलं डोकं ओपन होईल की यार हा, हे तर रिलिजन इज नथिंग बट की आपण त्या देवाला किंवा रिलिजन या इन्स्टिट्यूशनला स्वतः आपण जन्म घातलेला आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन कार्ल मार्क्स सोशिओलॉजीमध्ये रिलिजनला काय म्हणेल माहिती तुम्हाला, की रिलिजन इज द ओपीएम ऑफ मासेस. जेव्हा है ना की होप ऑफ होपलेस, म्हणजे की जेव्हा इंडिव्हिज्युअलकडे कुठला रस्ताच उरत नाही, त्याच्याकडे हातात काहीच उरत नाही करायला आता, की म्हणजे हीच फ्रस्ट्रेटेड, त्याच्याकडे दुसरा मार्गच नाहीये, तेव्हा तो देवाचं नाव घेत बसतो. ओपीएम नाही त्या, तो एक काय म्हणतील त्याला, न्यूरोलॉजिकल सबस्टन्स आहे की जे तुम्हाला एक ड्रग लाईक सिच्युएशन, की तुम्हाला ते नशेत ठेवतं आणि तुमच्या भोवती काय चाललंय, काय प्रॉब्लेम्स आहेत, काय होतंय, किंवा तुमची एकदम मती शांत करून टाकतं, बुद्धी शांत करतं, विचार करू देत नाही तुम्हाला काही. आणि तो रिलिजन आहे म्हणून तुम्हाला ते एक्सप्लॉइट करायला लावतं. जे वर लोक बसलेत कॅपिटलिस्ट, ते रिलिजनला अशा प्रकारे मॅनिप्युलेट करतात किंवा त्याचं स्ट्रक्चर अशा प्रकारे तयार करतात की तुम्हाला तुमचे दुःख भोगावे लागतील, हे जस्टिफाय करतं कोण, रिलिजन. आणि म्हणून हा सोसायटी सुरू राहते. तुम्ही लोक खाली त्रास सहन करत राहता आणि तुमचा फायदा घेणारे वर निघून जातात. का? रिलिजनमुळे. रिलिजन इज द ओपीएम ऑफ मासेस. सोशिओलॉजी सांगते, सायंटिफिक एक्सप्लेनेशन आहेत आणि इंटरेस्टिंग आहेत. आपण हे शिकणार आहोत. सोशिओलॉजी ट्रायज टू स्टडी व्हेरियस इन्स्टिट्यूशन्स, राईट. ऍट द सेम टाइम सोशिओलॉजी एक इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स पण शिकते. वर्क, जॉब, ह्युमन रिलेशन्स इन वर्क, की कुठल्याही एका लेबरसाठी सोशिओलॉजीने स्टडी केला. एल्टन मायो नावाचे सोशिओलॉजिस्ट आहेत. एल्टन मायो यांनी स्टडी केलं की एखाद्या वर्करसाठी त्याचा पगार किंवा त्याचं ऑफिस किती ऍस्थेटिकली सुपेरियर आहे, इट डझंट मॅटर इन लॉंग रन. व्हॉट मॅटर्स ऍक्च्युअली हाऊ द मॅनेजमेंट ट्रीट्स टू द वर्कर्स. व्हॉट इज द टाइप ऑफ रिलेशनशिप हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली. म्हणजे मॅनेजमेंट आणि वर्कर्सचं काय रिलेशनशिप आहे आणि वर्करची कशी रिलेशनशिप आहे, इट विल अल्टिमेटली मॅटर. आपण ते पण शिकतो की लुक, की तुमचा पगार, तुमचा पैसा, तुमचा aesthetic लुक ऑफ द ऑफिस इन द लॉंग रन won't affect the productivity of the labor class. What will ultimately affect the social relationships. At the same time, आपण सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक शिकतो सोशल चेंज सोसायटीमध्ये. तर बेसिकली त्यामध्ये आपण शिकतो की एज्युकेशन, सायन्स, लॉ, कॉन्स्टिट्यूशन ह्यानं समाज कसा बदलू शकतो, कसा बदलतो का, नाही बदलत का. इन ब्रीफ, की सोसायटीला शिकण्यासाठी और सोसायटीला शिकण्याचं काम सोशिओलॉजीचं आहे. त्यामध्ये सोसायटी काय आहे, सोशल स्ट्रक्चर काय आहे, सोसायटीचं स्ट्रक्चर शिकतो आपण, सोसायटी कशी चालते हे शिकतो आणि सोसायटी कशी बदलते हे पण शिकतो, राईट. सोशल चेंज नावाच्या टॉपिक मध्ये त्याच्या आधी आपण बघितलं की सोसायटी नेमकी काय शिकते, तर इन्स्टिट्यूशन, स्ट्रक्चर्स, व्हॅल्यूज, फंक्शन्स, सोशल ऑर्गनायझेशन, सोशल रिलेशनशिप्स, इंडिव्हिज्युअल सेटिंग इन सोशल सेटिंग्स, राईट. इंडिव्हिज्युअल बिहेवियर इन सोशल सेटिंग्स आपण सगळं काही शिकतो. ऍट द सेम टाइम सोसायटी कशी बदलते हे पण शिकतो. ह्यूज अपॉर्च्युनिटी टू लर्न बाय द वे. हाऊ सोसायटीज हॅव बीन चेंजिंग. कार्ल मार्क्स त्याच्यावर काय म्हणेल,
सोरोकिन काय म्हणेल? सोसायटी ही लिनियर फॉर्म मध्ये बदलते का ती पुन्हा पेंड्युलम सारखी बदलते, पुन्हा त्या जागेवर येते, पुन्हा बदलते, पुन्हा जागेवर येते? असं काही होतंय का? इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत सोशल चेंज. त्यातला एक इन्स्टिट्यूशन आपण शिकणार आहोत, एज्युकेशन. आणि एज्युकेशनचा रोल इन सोशल चेंज इज गोइंग टू बी द माइंड ब्लोईंग टॉपिक, की त्यात आपण शिकू की एज्युकेशन हा सोशल चेंज जेवढा घडून आणू शकतो तेवढाच तो सोसायटीला मागे पण घेऊन जाऊ शकतो. मी कुठल्याही प्रकारचा सस्पेन्स आता रिव्हील करणार नाही, कारण हे खूप जास्त इंटरेस्टिंग टॉपिक आहे दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन सोशोलॉजी. ऍट द सेम टाइम कॉन्स्टिट्यूशन, लॉ, ह्या सगळ्यांचा काय रोल आहे सोशल चेंज मध्ये? वी आर गोइंग टू स्टडी दॅट. राईट नाव सोसायटीमध्ये जेव्हा आपण पेपर 2 मध्ये एंट्री करू सोशोलॉजीच्या, ऑप्शनल वी आर गोइंग टू स्टडी इट इन टू वी आर गोइंग टू स्टडी इंडियन सोसायटी. इंडियन सोसायटी त्यात 2-3 टॉपिक असे आहेत की रूरल ऍग्रेरियन स्ट्रक्चर, ग्रीन रिव्होल्युशनचा काय परिणाम आहे, कास्ट सिस्टम, ट्रायबल सोसायटीज, ऍग्रेरियल सोशल ट्रान्सफॉर्मेशन, हे आपण सगळं काही शिकणार आहोत. इंडियन सोसायटी पर्टिक्युलरली कशी वर्क करते, इंडियातले सोशल सिस्टम, सोशल स्ट्रक्चर्स कशा वर्क करतात, कशा फंक्शन करतात. राईट, व्हॉट इज खाप पंचायत, व्हॉट इज संस्कृतायझेशन, व्हॉट इज वेस्टर्नायझेशन, हाऊ दी कॉलोनियल रूल इम्पॅक्टेड दी Indian society, all we are going to study. What are different kinds of social movements and all, right? At the same time, how Indian society has been changing. What is the impact of the urbanization? What is the impact of industrialization on the change of Indian society that we are going to study? Are you getting me? And that's how that makes it very interesting in the context that आपण सोसायटीला शिकणार, आपण सोसायटी कशी चालते हे शिकणार, आपण सोसायटी कशी बदलते हे पण शिकणार. आणि द फोर्थ, द मोस्ट इम्पॉर्टंट स्कोप ऑफ दिस सब्जेक्ट मॅटर इज गोइंग टू स्टडी यू कॅन से द सोशल प्रॉब्लेम्स. Studying the social problems and provide the solutions for the social problems is again going to be one of the most interesting subject matter of sociology. सोशोलॉजी मध्ये एक कन्सेप्ट आहे देवी डायकॉटॉमी. देवी डायकॉटॉमी, ज्या लिंगाला, ज्या सेक्सला आपण एक देवी म्हणून ट्रीट करतो, देवी म्हणून ट्रीट केले गेलेलं आहे इंडियन कल्चरमध्ये, और इन एनी कल्चर द फिमेल ला आपण वर्शिप केलेलं आहे, ह्या लिंगाला आपण वर्शिप केलेलं आहे. तुम्ही जर बघाल आपल्या किती देवता ह्या फिमेल फॉर्म मध्ये आहेत, लक्ष्मी, सरस्वती, कित्येक, राईट, भरपूर देवी, राईट. आणि ऍट द सेम टाइम ज्या इंडियन कल्चरमध्ये आपण ह्या फिमेल, ह्या सेक्सला एक देवी म्हणून ट्रीट करतोय, देवी म्हणून पूजल्या गेलोय, त्याच इंडियन सोसायटीमध्ये, त्याच कल्चर, त्याच सिव्हिलायझेशन मध्ये आपण डोमेस्टिक व्हायलन्स, डावरी, राईट, ऑनर किलिंग्स ह्यासारख्या प्रॉब्लेम्स मध्ये आहोत. आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे त्या ज्या सेक्सला आपण देवी म्हणून पूजले गेलं, आज तिला आपण कशा प्रकारे ट्रीट करतोय. व्हॉट वॉज निर्भया केस अँड मेनी सच. डू यू नो ऍट एव्हरी 20 minutes एक वुमेन गेट्स रेप्ड इन इंडिया. हा फक्त रेपचा डाटा आहे. डाटा असा आहे की तो रिपोर्ट होतोय, राईट. डोमेस्टिक व्हायलन्सचा डाटा म्हणजे चक्कर आणणार आहे. काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, आय वॉज रिडिंग द न्यूजपेपर अँड वन न्यूज केम की ज्यानं म्हणजे माझे 2-3 दिवस ऍटलिस्ट त्याने झोप उडवलेली आहे, राईट. ती न्यूज अशी होती की सिंपल न्यूज, एका कोपऱ्यातली न्यूज होती, 3rd-4th नंबर पेजवर होती, एक सिंपल न्यूज आहे की ती न्यूज अशी होती की एका फॅमिलीनं त्या फॅमिलीमधल्या एका महिलेला जाळून टाकलं होतं, बर्न्ड अलाइव्ह. ओके, तर सिच्युएशन काय मग? ओके म्हणलं काय झालंय, लुक ॲट दिस, म्हणलं आपलं टॉपिक सिलेबस आहे, पण लेट्स गो इन टू द डेप्थ. काय होत आहे, न्यूज बघितली मी, वाचली. तर सिच्युएशन अशी आहे की एक देवी नावाची वुमेन आहे, नेम चेंज्ड अगेन. दॅट केस वॉज फ्रॉम राजस्थान अँड शी वॉज वर्किंग in a company or SHG or something like that, but outside the home she was working. Her husband was you can say alcoholic, आणि तो यायचा दारू पिणं, तिच्याच पैशानं तिलाच मारहाण करणं, घरात लक्ष न देणं, आणि एक टिपिकल, राईट.
सिच्युएशन, किती काम करते, मुलांना शिकवतीये, घर भागवतीये आणि तो येतोय, राईट, लाईक दॅट सिच्युएशन. पण पॉइंट मग तुम्हाला कळेल की ओके, मग असं काय झालं की तिला मारलं. जेव्हा मीडिया पर्सनल तिच्या घरापर्यंत पोहोचले आणि त्यांनी विचारलं की काय झालंय किंवा का मारलंय, तर तिचे कास्ट मेंबर्स किंवा तिचा नवरा सुद्धा, इन्व्हॉल्विंग हर हजबंड, की ती बाहेर काम करत होती आणि आम्ही तिला खूप वेळ समजवलं की तू काम करू नको, ती ऐकत नव्हती. इट इज अगेन्स्ट आवर प्राईड, अगेन्स्ट आवर कल्चर, की एखाद्या बाईनं बाहेर काम करणं, पैसे कमवणं, इट इज अगेन्स्ट आवर कल्चर. आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिग्रेट नाही तिला मारून, तिला जाळून. आय वॉज शॉक्ड. म्हणजे हे माझ्यासाठी फार, म्हणजे दिस वॉज व्हेरी डिफरंट. म्हणजे हे खूप इंटेन्स होतं, राईट. इट वॉज व्हेरी इंटेन्स की एखादी वुमेन जर ती तुझ्या घराची रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळतीये, ती तुझ्यासाठी काम करते, तुझ्या मुलांना, जे खरं बघितलं तर कल्चरनुसार तुझी रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे होती. ज्या कल्चरचा रेफरन्स घेऊन ते तुम्ही तिला मारतायत, त्याच कल्चरनं तुला नाही शिकवलं की तू बाहेर काम कर किंवा तू आण. मग दिस इज गोइंग ऑन not only in India, or I'm not talking about only patriarchy. At any terms, you go for the alcoholism in, you can say, or you can drug addiction in Punjab and all. Green Revolutionचा इम्पॅक्ट आपण तेही सोशलॉजीमध्ये शिकणार आहोत. म्हणजे काय, सोसायटी काय आहे हे डिफाईन करण्यापासून सोसायटी कशी बदलते इथपर्यंत आपण पूर्ण वाईड रेंजमध्ये हा सब्जेक्ट मॅटर शिकणार आहोत. ऍट द सेम टाइम सोसायटीमधले काय प्रॉब्लेम्स आहेत, जसं की दिस पिक्चर रिप्रेझेंट्स की वी वर्शिप अ पर्टिक्युलर फिमेल, ही सरस्वती देवी आहे, राईट. आणि अशी त्याला पिक्चराइज केलं गेलंय की ज्या देवीला आपण, म्हणजे ती जी मॉडेल आहे, जी देवीच्या फॉर्मॅटमध्ये उभी आहे, आपण वी आर गोइंग टू वर्शिप हर. आणि बट ती मे बी तिनं डोमेस्टिक व्हायलन्सला यू कॅन से एक्सपिरियन्स करून ती तिथे आली आहे, मे बी त्या फोटोशूटसाठी. सो दॅट वॉज लाईक, किंवा त्या फोटोशूट पेक्षा आपण असं म्हणू की हे रिप्रेझेंट करतं की द डेव्हिड डायकॉटॉमी सिच्युएशन इन इंडिया, की जिथे आपण ज्या सेक्सला आपण वर्शिप करतो त्या डोमेस्टिक व्हायलन्सला पण मागे पुढे बघत नाही आपण, करायला तिला हात उठवायला विनाकारण. हे प्रॉब्लेम्स आपण शिकणार आहोत. असे शेकडो प्रॉब्लेम शिकणार आहोत. इलिटरसी, पॉवर्टी, इनइक्वॅलिटी, क्लास स्ट्रक्चर, कास्ट कॉन्फ्लिक्ट्स, मुवमेंट्स, फार्मर्स मुवमेंट्स, सगळं काही आपण शिकणार आहोत. हा सब्जेक्ट मॅटर इतका वाईड आहे, राईट. आवर फर्स्ट आर्ग्युमेंट वॉज व्हाय दिस सब्जेक्ट मॅटर, बाय द वे, इट वॉज फर्स्ट ऑफ ऑल इंटरेस्टिंग. आणि पहिला होता स्कोरिंग, बाय द वे, द स्कोरिंग पोटेन्शियल, इन विच वी प्रूव्ड दॅट सोशियोलॉजी ही वन ऑफ द सेफेस्ट होऊ शकते. आणि बरेचसे टॉपर्स आतापर्यंत 300 पर्यंत टच करणं सोशियोलॉजीनं फार इझी जाईल, अशी आपली आर्ग्युमेंट होती. ऍट द सेम टाइम सोशियोलॉजीचा सब्जेक्ट मॅटर हा इंटरेस्टिंग आहे. सेकंडली तो फॅमिलियर आणि रिलेव्हंट आहे. तो सब्जेक्ट मॅटर आपण त्यात एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला की सोशियोलॉजीमध्ये आपण एक्झॅक्टली काय स्टडी करतो. ओके, फ्रॉम सोशल स्ट्रक्चर्स, सोशल इन्स्टिट्यूशन्स टू सोशल प्रॉब्लेम्स, everything, right? The third such argument can be concise and well-defined syllabus. Of course, this is one of the important criteria to choose any optional. कारण ultimately time is the most important resource in our hands आणि तो आपण खूप wisely use करावा. This is expected. In that case, असा पण एखादा ऑप्शनल की त्याचा सिलेबसही कमी असेल, म्हणजे एक कन्साइज, कमी इन सेन्स की एक कन्साइज खूप कमी वेळेत पॉसिबली चांगल्या प्रकारे संपू शकतो आणि ऍट द सेम टाइम तो चांगले आउटपुट पण देऊन जाईल. म्हणजे इनपुट आउटपुट रेशो हे मॅक्सिमम किंवा ऑप्टिमल पाहिजे. तर असा कुठल्या ऑप्शनल्स आहेत, तर पॉलिटिकल सायन्स आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे आणि वन ऑफ देम सोशियोलॉजी ऑल्सो. तर आपण इथे जास्त त्याला ओव्हर एक्झॅगरेट किंवा खूप ग्लोरिफाय नाही करणार. वी विल बी रॅशनल. असे 3 ऑप्शनल्स अवेलेबल आहेत ऍटलिस्ट, की पॉलिटिकल सायन्स, अँथ्रोपॉलॉजी, सोशियोलॉजी. त्यातला सोशियोलॉजी सुद्धा एक ऑप्शनल आहे की जिथे तुमचा सिलेबस इज व्हेरी कन्साइज आणि कम्पेअर टू पॉलिटिकल सायन्स द सिलेबस ऑफ सोशियोलॉजी इज व्हेरी कन्साइज्ड. तर ऑन धिस क्रायटेरिया अँथ्रोपॉलॉजी आणि पॉलिटिकल सायन्सच्या मध्ये सोशियोलॉजी बसेल. अँथ्रोपॉलॉजीचा अजून छोटा सिलेबस आहे, राईट. कन्साइज अँड वेल डिफाईन्ड सिलेबस, इट हॅज इन एस साइज बाय द वे, आणि त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचतो. सिलेबस हा 2 पेपर्समध्ये आणि पेपर 1 मध्ये आपण वेस्टर्न सोशियोलॉजी शिकणार आहोत.
एक जनरल सोशोलॉजी, आणि पेपर 2 मध्ये इंटरेस्टिंगली आपण इंडियन सोशोलॉजी शिकणार आहोत, म्हणजे इंडियन सोसायटी शिकणार आहोत फ्रॉम सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. पण जरी ह्याचा स्कोप जसं आपण बघितलं की मागच्या आर्ग्युमेंटमध्ये, की स्कोप इज व्हेरी वाईड एरियाज वी आर गोइंग टू स्टडी, इन्क्लुडिंग पॉलिटिक्स, इन्क्लुडिंग इकॉनॉमिक्स, इन्क्लुडिंग स्ट्रक्चर्स, फंक्शन्स, सोशल चेंज, सोशल प्रॉब्लेम्स. पण ह्याचा असा अर्थ नाही की त्याचा खूप मोठी साईज आहे, राईट? सोशोलॉजीमध्ये 2-3 पर्स्पेक्टिव्ह आहेत, फेमिनिझम, मार्क्सिझम, फंक्शनलिझम. आपण ह्या सगळ्या पर्स्पेक्टिव्हचा यूज करून फक्त प्रत्येक गोष्टीकडे बघतो आणि ते सिम्पल होऊन जातं. मग आपल्याला खरी सोशोलॉजी कळते. जर याचा स्कोप खूप मोठा असला सोशोलॉजीचा, तर ह्याचा असा अर्थ नाही की ह्याला खूप वेळ लागेल शिकायला. तर अराउंड 3 ते 4 महिने एक डिसेंटली तुमचा फर्स्ट रिडिंग आरामशीर संपू शकते. जर तुम्ही 6 महिने प्रॉपरली ह्याला डेडिकेट केले तर माइंड माय वर्ड्स डिसेंटली प्रिपेअर होतो सोशोलॉजी with my own experience, right? Then let's start with the next idea. It is additional advantages. तर तुम्हाला जर असं एखादं पॅकेज मिळालं की सोशोलॉजी म्हणजे एखादा ऑप्शनल, की त्याला ऍडिशनल ऍडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. म्हणजे काय की सोशोलॉजी ह्या डिसिप्लिनचा, ह्या सब्जेक्ट मॅटरचा जर तुम्हाला जीएस मध्ये हेल्प झाली तर, एसए मध्ये हेल्प झाली तर, इंटरव्ह्यूला हेल्प झाली तर, किंवा बियॉन्ड दॅट जर तुम्ही जेव्हा सर्व्हिसेसमध्ये जाल तेव्हा तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये हेल्प झाली तर. अँड यू नो दॅट की डे बाय डे द स्टुडंट्स आर फेसिंग द चॅलेंजेस रायटिंग इन फिलॉसॉफिकल एसेस. फिलॉसॉफिकल एसे लिहिणं हे इतका सोपा गेम नाही, याला जमतो त्याला व्यवस्थित जमतो, अदरवाईज फार अवघड किस्सा आहे. मग अशा वेळेस त्याला बॅलन्स करायला कोणीतरी एखादा चांगला हातातला सब्जेक्ट हवा. मागच्या बऱ्याच तुम्ही सगळे क्वेश्चन पेपर्स मागचे उघडून बघा, तुम्हाला सोशोलॉजीचा टॉपिक असणारे हमखास सब्जेक्ट सापडतात. डायरेक्ट सोशोलॉजीचा यूज म्हणजे 2 पैकी ऍटलिस्ट एक सब्जेक्ट तुम्ही सोशोलॉजिकली टॅकल करू शकता. म्हणजे तुमचे फक्त 500 मार्क ऑप्शनलचे प्लस 125 मार्क एसे डायरेक्टली ऍडिशन आहे, 125 डायरेक्ट ऍडिशन. जसं की फॉर एक्झाम्पल लेटेस्ट आपण 1-2 वर्षांचे पेपर्स बघू. हा पेपर आहे 2020 चा, बाय द वे. Just a second. Life is long journey. No, it is 21 by the way, right? So life is long journey between human being and human, right? Philosophical again. Then it was tremendous, you can say, question paper by the way. Mindful manifesto is the catalyst to the tranquil self. Third, the ships. Yeah, it is 20. The ships do not 2020 चा syllabus है, question paper है. Ships do not sink because of water around them. Ships sink because of water that gets into them. Philosophy. Simplicity is the ultimate sophistication. So section A is completely on philosophy. Culture is what we are. Civilization is what we have. Sociology. Culture, right? Then the 7th topic, look at this now. Or look at this, 6th. There can no be social justice without economic prosperity, but economic prosperity without social justice is meaningless. 1-2 straightforward sociology. और सोशोलॉजी आणि इकॉनॉमीचं कॉम्बिनेशन, पण मेजरली सोशल जस्टिसचं कॉम्बिनेशन सोशोलॉजी. थर्ड, हा तर डायरेक्ट सोशोलॉजी टॉपिक आहे. पॅट्रियार्की इज द लिस्ट नोटिस्ड येट द मोस्ट सिग्निफिकंट स्ट्रक्चर ऑफ सोशल इनइक्वालिटी. पॅट्रियार्की इज द लिस्ट नोटिस्ड but yet the most significant structure of social inequality. Straightforward, no doubt, economics, directly sociology topic. हा टॉपिक इकॉनॉमीचं थोडंसं मिक्सचर आहे, थोडीशी अंडरस्टँडिंग ऑफ GS3 आणि इकॉनॉमी, अँड इथे तुम्हाला थोडीशी हिस्ट्रीची गरज लागेल, पण हा प्रॉपरली सोशोलॉजी आहे. अँड लास्ट टेक्नॉलॉजी, जो सायन्स मध्ये जातो. मला प्रूव्ह करायचंय की एवढ्या सगळ्या ऑप्शनल्स पैकी जर फक्त एका ऑप्शनलचे 3 टॉपिक तुम्हाला टॅकल करायला हेल्प होतीये, तर हा खरंच ऍडिशनल बेनिफिट आहे. कारण 125 मार्कांचा प्रश्न आहे, आणि प्रश्न फक्त 21-25 नाहीये, कारण तुम्हाला ह्यापैकी इतके प्रॉपरली सगळ्यांना जमल का लिहायला हा क्वेश्चन आहे. म्हणून तुम्हाला त्या मार्कांना बॅलन्स करायला इथे मार्क जास्त लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचं टार्गेट आहे की तुम्हाला 150 टच करायचंय एसे मध्ये, तर हे शक्य नाही की तुम्ही 75 आणि 75 असेच मार्क पडतील. कदाचित तुम्हाला इकडे जर 60 मार्क पडले तर तुम्हाला इकडे 80-85 मार्क पाहिजेत. आणि एका सिंगल एसे मध्ये 80 to 85 मार्क्स टॅकल करणं, त्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये परफेक्शनच लागतं, आणि असे विषय लागतात की ते तुमच्या हातातले आहेत. आय थिंक आय रेस्ट माय केस, आणि हा पॉइंट प्रूव्ह होतोय, राईट? देन
The process of self-discovery has now been technologically outsourced, right? The perception of me and perception of you, again philosophy. Then philosophy of wantlessness is utopia. The next is the real is rational and rational is real. All these 4 topics in section A of the latest means where philosophical ज्यानं खूप मार्केटला हलवून टाकलं होतं. 5th बघा, hands that rock the cradle rule the world. पालना झुलाने वाले हाथों में ही संसार की बागडोर होती है. What is research but a blind date with knowledge, philosophy or science थोड़ा सा. History repeats itself, first as tragedy, second as space, right? Then there are better practices to the best practices. Now, हा जो 5वा टॉपिक है, this is again the topic of women empowerment, social justice, patriarchy. Hands that rock the cradle म्हणजे काय की आपण सांगतोय की एखादा पालना हलवण्याचं काम हे कुणाचं असतं? बाई करते. आणि ते का करते? पॅट्रिआर्कीमुळे करते. का तिने फक्त तिनंच पाळणा हलवावा? आपण त्यात न पडता आपण हे समजून घेऊ की त्यांना हे म्हणायचंय की जे हात पाळणा हलवतात, कोण हलवतं पाळणा बाय द वे? तर सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर नावाची एक कन्सेप्ट सोशिओलॉजीमध्ये. सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर, की कोणतं काम कुणी करावं हे आपण त्या जेंडर स्पेसिफिकली त्याला डिवाइड करून टाकलेलं आहे. आधी आर्ग्यू करायचो आपण की बायोलॉजिकल डिफरन्स असल्यामुळे आपल्याला हे डिवाइड करणं आवश्यक आहे, पण सोशिओलॉजीने त्याला प्रूव्ह केलं की इट इज पॅट्रिआर्की. आपण त्या पॅट्रिआर्कीमुळे सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर ही कन्सेप्टला एक्सपिरियन्स करतोय. हँड्स दॅट रॉक द क्रॅडल रूल द वर्ल्ड, प्रॉपर सोशिओलॉजी, वुमन एम्पॉवरमेंट. मला हे तुम्हाला फक्त सांगायचं आहे की 500 + 125 चा हा प्रश्न आहे. इन ऍडिशन टू दॅट, एसएच्या पलीकडे जाऊन GS1 मध्ये इंडियन सोसायटी नावाचा टॉपिक आहे. अराउंड त्याला 60-62 मार्कांचा, त्याच्यावर 60, 65, 70 मार्क्सचे त्याच्यावर क्वेश्चन्स पडतायत मागच्या काही वर्षापासून. GS1 मध्ये जिओग्राफी, हिस्ट्री आणि इंडियन सोसायटी या 3 पैकी एक इंडियन सोसायटी आहे. आणि तिथे तुम्हाला डायरेक्टली सोशिओलॉजीचं काम येतं, डायरेक्ट सोशिओलॉजी. GS2 मध्ये सोशल वेलफेअर, वल्नरेबल सेक्शन्स, सोशल जस्टिस ह्या सगळ्या टॉपिक्सला तुम्हाला, जसं की NGO, जसे द वेलफेअर स्कीम्स फॉर द वल्नरेबल सेक्शन्स, पॉवर्टी अँड हंगर, सगळीकडे GS तुम्हाला सोशिओलॉजी लागतो. ऍट द सेम टाइम GS4 मध्ये द रोल ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑफ फॅमिली, स्कूल इन सोशलायझेशन, ऑल दीज आयडियाज, GS4 मधले पण बरेचसे टॉपिक्स तुम्हाला सोशिओलॉजीवर डिपेंडंट आहेत. ऍट द सेम टाइम ज्या एरियात तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे, सिव्हिल सर्व्हिसेस, अल्टिमेटली यू आर गोइंग टू बी द पार्ट ऑफ सोसायटी और यू आर गोइंग टू लीड द सोसायटी. And with a better understanding of society, that leadership quality will get enhanced, by the way. So it is ultimately going to help you in, you can say, while you are in services. जसं की पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे सुद्धा खूप हेल्प करतं, की जेव्हा तुम्ही स्वतः सर्व्हिसमध्ये जाल तेव्हा तुम्हाला हेल्प करण्यासाठी. तसंच एक सोशिओलॉजी सुद्धा आहे. सोसायटी जर नाही शिकलात तर तुम्हाला काय उपयोग आहे पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, इंटरनॅशनल रिलेशन्सचा अभ्यास करून. The basic idea is that we first need to learn what is our society, how it is structured, how it changes. At the same time, हा तुमच्या लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला हेल्प करतोय. जे आपण त्याला एका मी सेपरेटली स्लाइड मध्ये घेतलेला आहे की ऍडिशनल नॉलेजचा एक पॉइंट, जसं की SAGS इंटरव्ह्यू, बाय द वे वी फॉरगॉट टू टॉक अबाउट इट. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा, कारण एक अनबायस्ड, एक बॅलन्स्ड व्ह्यू देण्याची जी स्टाईल आहे सोशिओलॉजीची, बॅलन्स्ड व्ह्यू, दॅट बॅलन्स्ड व्ह्यू विल हेल्प यू अल्टिमेटली इन युअर इंटरव्ह्यूज एट अ टाइम or also in while you are in services, right? In addition to that, let's argue it which makes you a better social animal. जी लास्ट पॉइंटला मी रेफरन्स घेऊन इथे ऍड करतो. जसं आपण काही आतापर्यंत एक्झाम्पल बघितले अबाउट फॅमिली, अबाउट पॅट्रिआर्की, अबाउट रिलिजन, अबाउट एनिथिंग. All these ideas were earlier based on some prejudices, biases,
म्हणजे आधी जर कुठल्या एखाद्या सोशल फेनॉमेनाची अंडरस्टँडिंग किंवा एक्सप्लेनेशन वॉज बेस्ड ऑन द प्रिजुडायसेस, based on the common sense, were based on religious ideas. But with the help of sociology as a science, we change those ideas, we change those biases, we made them rational, we made them scientific, we studied society in a very scientific way. And we changed the whole perspective of any individual that used to look to a particular social phenomena. जेव्हा मी आज जर सोशलॉजी शिकून त्याच्यासमोर उभा असेल वाचून फक्त ॲज अ स्टुडंट ऑफ सोशलॉजी, तर जेव्हाही माझा नजर एखाद्या गोष्टीवर पडेल सोसायटीमधल्या कुठल्याही गोष्टीवर, तर आय विल गो इन टू द सायंटिफिक नेचर ऑफ दॅट, वाय एक्झॅक्टली दॅट इज हॅपनिंग अँड व्हॉट इज दॅट. ते चूक आहे का बरोबर हे बाजूला करून व्हॉट इज गोइंग ऑन, की का हे लोक म्हणतात की आम्ही मस्जिदीसमोर भोंगे उभा करू, और ते भोंगे मस्जिदीचे भोंगे काढण्यात आम्ही हनुमान चालीसा म्हणू, किंवा का इलेक्शन आले युपीचे की कास्टच्या बेसिसवर तुम्हाला डिवाइड होताना दिसेल, किंवा गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय की ही मॉब लिंचिंग और चालू तर का कानाडोळा होतोय, राम मंदिरच्या मागचं नेमकं पॉलिटिक्स काय. जेव्हा मी रिलिजन टॉपिक शिकतो, राईट, रिलिजियस फंडामेंटलिझम, कम्युनलिझम, सेक्युलरिझम, ह्या सगळ्या आयडियाज मी सोशलॉजीच्या सिलेबसमधून शिकतो, तेव्हा माझा perspective towards all the social happenings will be very much different. Why Russia is invading Ukraine? What is going on out of globalization? श्रीलंकेमध्ये काय सुरू आहे? चायनाची डेट ट्रॅप पॉलिसी काय? चायना हा साऊथ सी चायनावर असं का डॉमिनेट करतोय, किंवा इंडिया टेरिटरीमध्ये काय एंट्री करण्याचा प्रयत्न करतोय? व्हॉट इज इट्स बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह? त्याला सोशलॉजिकली कसं बघता येईल, किंवा खरी अंडरस्टँडिंग काय ह्या ग्लोबल फिनॉमिनाची? ऑल दिस पर्स्पेक्टिव्ह नाव आर विथ अ डिफरंट मॅच्युरिटी, विथ डिफरंट आयडियाज, और यू कॅन से अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ रियालिटी. असं म्हणतात सोशलॉजीला, एक फेमस कोट आहे की सोशलॉजी नेमकं आहे काय, की जे दिसत नाही किंवा जे हिडन आहे ते समोर आणणं. आपल्याला माहित होतं का की ती एअर होस्टेस का हसतीये, का स्माइल करतेय? तर आपण त्याला एक्सप्लेन केलं की त्याला कमोडिफाय करतोय आपण तिच्या इमोशन्स, आपण तिच्या स्माइल विकत घेतोय. बाय द वे, आपण जे एअर तिकीट काढतोय त्या तिकीट मधनं तिला तिचा पगार मिळतो, आणि इन दॅट सेन्स इनडायरेक्टली वी आर परचेसिंग हर इमोशन्स, वी आर परचेसिंग लिटरली हर इमोशन्स. अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट कमोडिटी, किंवा आपण त्या स्माइलला पण सुद्धा कमोडिफाय केलंय, आपण त्या स्माइलला सुद्धा पैशाने विकत घेण्यासारखी कमोडिटी तयार करून ठेवली आहे. तर व्हॉट इज गोइंग ऑन हे शिकण्याचं काम आपण करतो सोशलॉजीमध्ये. तर जेव्हा ती इथून पुढे एअर होस्टेस माझ्यासमोर स्माइल करेल, तेव्हा मला हे कळेल की मी माझ्या तिकीटच्या पैशातनं, फ्लाईटच्या तिकीटच्या पैशातनं तिची स्माइल विकत घेतोय. दिस इज मॅनेज्ड हार्ट. किंवा जेव्हा मी उद्या लीडर बनेल, किंवा जेव्हा मी उद्या माझी एखादी स्वतःची कंपनी किंवा कॉर्पोरेशन असेल, किंवा मी जेव्हा सिव्हिल सर्व्हिसमध्ये असेल, तेव्हा मला हे कळेल की कुठल्याही एखाद्या लेबरला, कुठल्याही माझ्या टीममेटला माझं ऑफिस किती स्वच्छ किंवा सुंदर, किंवा त्याला पगार किती, इट वोंट मॅटर. व्हॉट विल मॅटर? हाऊ आय ट्रीट माय टीम, हाऊ आय ट्रीट माय टीममेट्स, हाऊ आय ट्रीट माय सबऑर्डिनेट्स. दॅट विल अल्टिमेटली मॅटर, अँड दॅट will matter on their productivity and ultimately the productivity of that organization. म्हणजे काय की इट मेक्स यू अ बेटर ह्युमन अॅनिमल. मी उद्या जेव्हा डावरी इथून सोशलॉजी मधून शिकतोय की डावरी शिकून जातो, जेव्हा मी इथून डोमेस्टिक व्हायलन्स शिकतो, जेव्हा मी इथून डबल शिफ्ट सारखा कन्सेप्ट शिकतो, जेव्हा मी इथून डोमेस्टिक व्हायलन्स शिकतोय, सो अशा सगळ्या कन्सेप्ट शिकल्यानंतर हाऊ इट इज पॉसिबल की माझ्या हातून काही गडबड होईल? बऱ्यापैकी पॉसिबिलिटी, म्हणजे 100% आसपास, की यार जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करतोय, इन्कल्केट करतोय, इंटरनलाइज करतोय, त्याला फील करतोय, त्याला शिकतोय, त्याला लिहितोय, त्याला चेक करतोय आन्सर फॉर्मॅटमध्ये, तर हे आपला पर्सनॅलिटीचा भाग बनतो आपोआप. ह्या सगळ्या गोष्टी, नॉट ओनली रिलिजन, नॉट ओनली फॅमिली, नॉट ओनली किनशिप, नॉट ओनली मॅरेज, नॉट ओनली इकॉनॉमिक्स, पॉलिटी अँड एव्हरीथिंग, ऑल these areas, they become part of our integrated with our life, and that's how we change our life unknowingly or knowingly. That is ultimately leading you to a better person, a better social animal,
a better social product that can be now launched in the society very safely. Right? Now, जसं की आता फॉर एक्झाम्पल लुक ॲट दिस नाउ, द पिक्चर रिप्रेझेंट्स चाइल्ड लेबर. जर आपण चाइल्ड लेबरला सायंटिफिकली सोशिओलॉजीनं शिकलं नसतं तर आपल्याला काय कळालं असतं की चाइल्ड लेबरचं नेमके कारण काय? पॉवर्टी, इनइक्वॅलिटी, फॅमिलीकडची इनॲडिक्वसी टू गेट देम अ बेटर लाईफ, हे आपल्याला कधी कळालं असतं का? और त्याची इतकी सायंटिफिक अंडरस्टँडिंग झाली असते का? ऍट द सेम टाइम, जसं की डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल आपण डिस्कस केलंच. ऍट द सेम टाइम ही सेम कन्सेप्ट नाव इट इज अ डिफरंट वुमन और डिफरंट देवी की जी लक्ष्मी, राईट? म्हणजे तुम्ही ज्या फॅमिली अँड मॅरेज इन्स्टिट्यूशन मध्ये लक्ष्मी ह्या कन्सेप्टला ट्रीट करून लक्ष्मी घरात येतेय, तर असं का होतं की 2 किंवा 3 महिन्यानंतर त्या लक्ष्मीच्या, त्या ज्या लक्ष्मीला म्हणून तुम्ही लग्नाच्या वेळेस ज्याला लक्ष्मी ट्रीट केला आणि तिला घरात आणलं, 2-3 महिन्यानंतर त्या घरात अचानक स्टोव पेटतो, तिची साडी पेटते आणि ती जळून मरून जाते? किंवा 3 महिन्यानंतर पोलिसात केस पडते की डोमेस्टिक व्हायलन्सची किंवा हुंडाबळीची? व्हॉट इज गोइंग ऑन, है ना? हे का होत आहे? जर आपण पॅट्रिआर्की, डबल शिफ्ट, सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर अशा अनेक कन्सेप्ट जर शिकलो ना सोशिओलॉजीमध्ये, तर आपल्याला ह्या कन्सेप्टची अंडरस्टँडिंग झाली नसते. फिमेल इन्फंटिसाइड, फिटिसाइड, dowry deaths. So that's how it is changing our world view. The optional sociology हे खूप मोठी अपॉर्च्युनिटी की आपला वर्ल्ड व्ह्यू चेंज करण्याचा. आणि हा वर्ल्ड व्ह्यू फक्त तुमच्या एक्झाम किंवा ऑप्शनलच्या 500 मार्कात रिफ्लेक्ट नाही होत. दिस वर्ल्ड व्ह्यू गेट्स रिफ्लेक्टेड इन थ्रू आउट युअर GS, ऑल दी 4 GS, इन कम्प्लीट यू कॅन से इंटरव्ह्यू. ॲट द सेम टाइम, while you can say interacting with the wider society, while you are in services, while you are in family, while you are in your group, while you are in society, in organization, in your job also. This is going to be a huge opportunity to change your complete perceptions, to change your biases. कारण unknowingly, knowingly आपल्या डोक्यात सुद्धा काही bias असतात, काही आपल्या डोक्यात prejudices असतात already. We must accept them, but this is an opportunity to clear them all. And that's how sociology as an optional provides you a better opportunity for that. And in addition to the last points, the one last point I must say that to choose any optional or to judge any optional on its you can say is it better or not, one important criteria resources पण असतो. रिसोर्सेस अवेलेबल. रिसोर्सेस मध्ये येतं की फर्स्ट ऑफ ऑल त्याचे रेफरन्स बुक्स अवेलेबल आहेत का, त्याचे नोट्स अवेलेबल आहेत का, त्याचे कोचिंग क्लासेस, मेंटरशिप अवेलेबल आहे का, टेस्ट सिरीज नॅशनल लेवलला अवेलेबल आहेत का, हे सगळं काही रिसोर्स मध्ये येतं. आणि फेअर इनफ रिसोर्सेस सोशिओलॉजीचे ह्या मार्केटमध्ये, ह्या प्रिपरेशन मध्ये अवेलेबल आहेत. खूप छान छान बुक्स, NCERT पासून इग्नू पर्यंत, हरलंबस पासून नितीन सांगवान पर्यंत, एक लिमिटेड कन्साइज सिलेबस आता प्रॉपरली बनवून गेलेला आहे. ऍट द सेम टाइम चांगल्या टेस्ट सिरीज अवेलेबल असणं, मेंटर्स अवेलेबल असणं, इट इज एक ऍडिशनल बेनिफिट आहे. तो बेनिफिट हा आहे कारण एक छोटंसं लिमिटेशन आहे सोशिओलॉजीचं की सोशिओलॉजी ही एक टेक्निकल सिलेबस आहे, एक टेक्निकल सायन्स आहे. बाय द वे एक सायन्स आहे जे सोसायटीला स्टडी करतं. जर हे सायन्स नीट समजलं नाही, ह्याचं फाउंडेशन नीट रेडी झालं नाही, तर सोशिओलॉजी लवकर समजत नाही. आणि हे फाउंडेशन समजून घेण्याचं काम खूप छोटं असतं, पण ते समजून सांगणारा कोणीतरी व्यवस्थित बुक हवा, माणूस हवा, और तुमची अंडरस्टँडिंग त्याची हवी, कोणतरी फॅमिलीतनं हवा. आणि जर तुम्ही सेल्फ स्टडी करतायत, इट इज अगेन गुड ऑप्शन गोइंग फॉर अ सेल्फ स्टडी. तर तसे बुक्स अवेलेबल असणं पण खूप गरजेचं आहे. आणि एक्झॅक्टली लकीली तसं अवेलेबल आहे. इग्नू सारखं बेस्ट मटेरियल आहे की जे लोक स्टडी करणार आहेत, सेल्फ स्टडी करणार आहेत, घरी बसून ऑप्शनल प्रिपेअर होऊ शकतो सोशिओलॉजी विदाउट गोइंग फॉर एनी मेंटरशिप, एनी कोचिंग क्लास. बट इन ॲडिशन टू दॅट, फक्त हा तुमच्या ॲडिशनल रिसोर्सेस, दे विल स्ट्रीमलाईन युअर प्रिपरेशन, दे विल क्लिअर युअर आयडियाज इन बेटर मॅनर. आणि तुमचा टाइम वाचवतील की जो एक इम्पॉर्टंट रिसोर्स आहे, व्हॅल्युएबल रिसोर्स आहे, जे तुम्हाला बाकीच्या एरियावरती इन्व्हेस्ट करायला काम येईल. आणि थोडेसे अटेम्प्टचा जर विचार केला आपण, तर आपण खूप अर्लिएस्ट पॉसिबली ह्यातून बाहेर पडू शकतो जर आपण ह्याला सिस्टमॅटिकली डिझाईन केलं तर.
राईट. सो दॅट वॉज माय लास्ट पॉइंट की रिसोर्सेस आर रेडिली अवेलेबल, जसं की रेफरन्सेस, नोट्स म्हणा किंवा मेंटरशिप्स, कोचिंग क्लासेस म्हणा, ॲट द सेम टाइम अदर जर्नल्स म्हणा, EPW, सोशियोलॉजिकल सोसायटी ह्यांचे जर्नल्स म्हणा व्यवस्थित अवेलेबल आहे. आणि इन ॲडिशन टू दॅट न्यूजपेपर. खरं तर सोशियोलॉजीचा रेफरन्स हा स्वतः सोसायटी असते. म्हणजे सोशियोलॉजीला शिकायला पुस्तकांपेक्षा जास्त नजरियाची गरज पडते, ऑब्झर्वेशनची गरज पडते. आणि जे एकदा ऑब्झर्वेशन तुमच्यामध्ये डेव्हलप झालं की तुम्हाला मग पुस्तकांची गरज नाही पडत. ओके. सो it is again one of the important criteria, I must say. And on that lines, I would like to thank you very much for this session. And I know you are going to choose the optional on very rational manner. फक्त ह्या अजेंडा किंवा ह्या प्रोग्रामचं, ह्या सेशनचा हा एक यू कॅन से एक इंटेन्शन होतं की सोशियोलॉजी सुद्धा तितका एक छान ऑप्शनल आहे आणि तो का बाकीच्यांपेक्षाही बेटर असू शकतो हे मी तुम्हाला एकदा फक्त जस्टिफाय करण्याचा ट्राय केलं. Okay, on that lines, on that note, I would like to thank you very much. We'll meet soon with another sessions regarding the foundations of sociology. Thank you. Gnandip Academy, India's top coaching institution for civil services preparation. Join us online to get most enriching experience from best faculty with excellent notes and specially designed courses. To join the batch, download Gnandip Academy app from Google Play Store. For more information, contact 9511 280 465.